मराठी पद्धतीची मेथीची झटपट होणारी सुकी भाजी पाहूया. रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. मेथीची एक छोटी जुडीनं मी या ठिकाणी मेथी खोडून घेतली, बारीक अशी पाहू शकता. कोळी कोळी देठंसुद्धा अशी घेतले आहेत. स्वच्छ धुवून घेतली आणि भाजी बनवायला घेऊ. मुगाची डाळ एक पाववाटी मी भिजवली होती. साधारण एक तासभर, किंवा भाजी संध्याकाळी बनवायची तर सकाळी जरी डाळ भिजवली तरी चालेल. या पद्धतीने बारीक असा टोमॅटो चिरून घेतला आहे. कांदासुद्धा एक बारीक चिरला आहे आणि लसूण ठेचून घेतला आहे. हिरवी मिरची लसूण पेस्टसुद्धा घेतली मी, किंवा हिरवी मिरची बारीक चिरून घेतल्या तरी चालणार आहे. फ्राय पॅनमध्ये तेल घेतलं आहे, एक मोठा चमचा. तेल गरम झालं म्हणजे यामध्ये मोहरी घालून घेते. मोहरी चांगली तडतडली म्हणजे थोडंसं जिरंसुद्धा घालून घेते. आता यामध्ये कांदा घालून घेऊ बारीक चिरलेला. त्यामध्ये लसूण थोडासा जास्त ठेचून घालायचं आहे म्हणजे भाजी खूप छान अशी होते. बारीक अगदी कांदा चिरला आहे. कांदा लसूण परतवून घेऊ. सोबतच यामध्ये ठेचा घालून घेऊ हिरव्या मिरचीचा. हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला वाटण केलं होतं, किंवा अगदीच ना बारीक अशी हिरवी मिरची चिरून घेतली तरीसुद्धा चालणार आहे. तर मी खरडा जो आहे तो थोडा घेतला आहे, साधारण एक चमचाभर. यामध्ये आपण लाल तिखटसुद्धा भाजीमध्ये वापरतो. यासाठी अगदीच तुम्ही खरडा वापरून करत असाल ना तर थोडंसं जास्त घातलं म्हणजे भाजी छान होते. तिखट अशी आपल्याला चवीनुसार कशी हवी, तिखट हवी कमी तिखट हवी त्यानुसार खरडा किंवा लाल तिखट वापरून ना ही भाजी सुकी अशी छानच होते. या पद्धतीने ठेचा, कांदा जरा वेळ भाजून झाला आहे तर यामध्ये आता बारीक चिरलेला एक टोमॅटोसुद्धा घातला आहे आणि परतवून घेते. कांदा टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत ना परतवून घेऊ. कोणतीही पालेभाजी करताना कांदा वगैरे थोडा जास्त चिरून घातला म्हणजे भाजी छान अशी होते. तर कांदा टोमॅटो झाला आहे पाहू शकता. 1 मिनिटभर परतवून घेतला आहे. आता यामध्ये भिजवलेली डाळ होती ना ती घालून घेते. तर पाण्यासकटच घालून घेते. तर या ठिकाणी मी मुगाची डाळ वापरली, किंवा आवडीनुसार आपण तूर डाळ घातली तरीसुद्धा चालणार आहे. घालून घेतली डाळ आणि यामध्ये आता भाजीसुद्धा घालून घेते. भाजी स्वच्छ धुवून घेतली, नितळून घेतली पाणी. भाजी कोवळ्या देठासकट इथं मी खुडून घेतली, किंवा अगदीच ना मोठी मोठी अशी चिरून घेतली तरीसुद्धा चालणार आहे. तर भाजीसुद्धा घालून घेतली पाहू शकता. मस्त अशी धुवून घेतली होती मी. अजिबात यामध्ये मातीचा एक कणसुद्धा नाही. अशी या पद्धतीने 2-3 वेळा धुवून घेतली होती. आता या ठिकाणी मी कोळी देठंसुद्धा वापरलेत. यासाठी ना थोडंसं पाणी वापरणार आहोत यामध्ये आपण. तर थोडीशी हळद घालून घेते आणि चवीनुसार मीठसुद्धा घालून घेते. किंवा मीठ अगदी आपल्याला अंदाज सुरुवातीला येत नसेल ना तर शेवटी मीठ घातलं तरीसुद्धा चालणार आहे. कारण कोणतीही भाजी पालेभाजी शिजवून थोडीशी कमी होते. तर मिठाचा अंदाज आपल्याला सुरुवातीला येत नसेल तर नंतर मीठ घातलं तरीसुद्धा चालणार आहे. मीठसुद्धा चवीनुसार घातलं. थोडी हळद घातली आणि यावरनं थोडंसं पाणी घालून घेते. अगदी थोडंसं पाणी. तर पालेभाज्यामध्ये स्वतःच असं पाणी असतं. यासाठी ना यामध्ये खूप जास्त पाणी न घालता अगदी थोडंसं पाणी घालून भाजी जी आहे ती शिजवून घेऊ. झाकण न ठेवताच अशी भाजी शिजवून घ्यायची. आता ही मेथीची भाजी बनवताना एक महत्त्वाची टीप अशी की या भाजीवरनं झाकण वगैरे असं न ठेवता शिजवून घ्यायची. कधी झाकण ठेवून शिजवली म्हणजे थोडीशी भाजी कडवटपणा येऊ शकतो. यासाठी ना झाकण न ठेवता अशीची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची. तर ही खूप महत्त्वाची टीप. पाहू शकता अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आणि यामध्ये आता थोडंसं पाणी आटायला देऊ. पाणी थोडंसं आटत आलं म्हणजे बाकीचे मसाले घालून घेऊ. पाहू शकता डाळसुद्धा भिजवली होती तर छान शिजली. पाणीसुद्धा भाजीतलं आटलं आहे. ती भाजी खूप जास्त आपल्याला अशी मिक्स न करता, जास्त न हलवता अशीच. यामध्ये आता लाल तिखट घातलं आहे 1 चमचाभर. तर या ठिकाणी मी साठवणीचं लाल तिखट घातलं आहे. आवडीनुसार आपण मसाले वापरू शकतो. तर सुरुवातीलाच हिरवी मिरची पेस्ट घातली. यासाठी ना लाल तिखटसुद्धा अगदी थोडंच घातलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. तर शेंगदाण्याचं कूट घालून भाजीला चव तर येतेच, पण भाजी ना अशी सुकी बनायला मदत होते. पाहू शकता. आता खूप जास्त भाजी अशी न ढवळता हलक्या हाताने अशी आपण मिक्स करून घेऊ. तर आपल्याला जर कमी वाटली भाजी सुकी थोडी कमी वाटते, अगदीच सुकी हवी ना तर अजून थोडंसं शेंगदाणा कूट घालून घेऊ यामध्ये.
साधारण अर्धी वाटी इतका शेंगदाण्याचा कूट वापरला होता मी. शेंगदाण्याचं कूट, मूग डाळ यामुळे भाजी चविष्ट होतेच, पण अगदी सुकी अशी होते. आणि यामध्ये ठेचलेला लसूण थोडा जास्त घातला ना म्हणजे अजूनच छान अशी साधी सोपी पटकन होणारी भाजी, अगदी सुकी सुकी अशी भाकरीसोबत खायला किंवा अगदीच पोळीसोबत, चपातीसोबत खाण्यासाठी सुद्धा मस्त अशीच होते. तर पाहू शकता अगदी चटपट अशी भाजीसुद्धा बनवून झाली आणि अगदी सुकी सुकी अशी भाजी बनली गेली. तर मीठसुद्धा सुरुवातीलाच घातलं होतं आपण, मीठ, हळद, लाल तिखटसुद्धा घालून घेतलं आहे मी, शेंगदाणा कूटसुद्धा घातला. आता मंद आचेवर 1 मिनिटभर भाजी वाफवून घेऊ, म्हणजे या भाजीला छान असं तेल सुटलं जाईल. तर पाहू शकता याच्यात पाण्याचा जरासुद्धा अंश नाही, अशी कोरडी भाजी बनली गेली आणि खूप छान अशी चवीला भाजी बनली जाते आणि तितकीच पौष्टिकसुद्धा. पाहू शकता भाजी तर छान झाली, पण शेवटी 1 मिनिटभर मी अजून वाफवून घेते मंद आचेवर. छान असं तेल सुटलं जातं यामुळे. थोडंसं लाल तिखटसुद्धा घातलं यामुळे ना कलरसुद्धा खूप छान येतो. तर अगदीच थोडंसं लाल तिखट, हिरवी मिरची किंवा अगदीच नाही हिरव्या मिरचीतलीसुद्धा छानच होते भाजी. शेवटी मिनिटभर भाजी मी वाफवून घेतली आणि आता उतरवून घेतली भाजी. गॅस बंद केला आणि काढून घेते भाजी. तर पाहू शकता मस्त अशी सुकी सुकी आणि अगदी मोकळी मोकळी अशी बनली जाते या पद्धतीने. मुगाची डाळ घातली आपण आणि बारीक बारीक अशी खुडून घेतली किंवा अगदीच मोठी मोठी अशी चिरून घेतली ना तरीसुद्धा छानच होते. आणि मुगाच्या डाळीमुळे अगदी चविष्ट अशीच होते ही भाजी आणि अगदी पटकन होणारी साधी सोपी अशीची भाजी आहे. तर नेहमी नेहमी बनवाल या पद्धतीची ना ही भाजी बनली जाते भाकरीसोबत, चपातीसोबत खाण्यासाठी. भाजी बनवून तयार झाली. तरी साधी सोपी मेथीची सुकी भाजी तुम्हाला आवडली का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा अशीच बनवता का? तुमची अजून कोणती वेगळी पद्धत असेल ना तीसुद्धा मला एखादी टिप नक्की द्या. अशाच ना साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तर रेसिपी आवडत असतील तर मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, सुजाता किचन मेनू जे आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईबसुद्धा करा. तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.